नमस्ते पब्लिक. तर आज आपली गाडीची बॅटरी ना 5% वाढली होती. तर विषय काय आला, 5% बॅटरी आल्यानंतर हे जे सिम्बॉल दिसतंय ना, HP क्रिटिकल एरर असं ग्लो करतंय. तर यानंतर काय होतं, आपण जेव्हा गेअर टाकायचा प्रयत्न करतो ना, तर गेअर शिफ्ट डिक्लाइन दाखवत आहे. तर हे बघा, गाडी मी पुन्हा एकदा ऑफ करतो. आता गाडी ऑन केली, ब्रेक दाबून गाडी ऑन केली. ऑन झाल्यानंतर आहेत ना, हे बघा गेअर टाकलं का HP क्रिटिकल एरर असं दाखवतंय. लाईट ब्लिंक करताय आणि गिअर शिफ्ट डिक्लाइन दाखवतोय. गिअर शिफ्ट केलायत मी, गिअर शिफ्ट डिक्लाइन दाखवतोय. ठीक आहे, असा प्रॉब्लेम झाला. मी सांगतो तुम्हाला नेमकी काय करायचं आहे. सर्वात पहिली गाडी ना ऑफ करून घ्यायची. त्यानंतर ना गाडीमध्ये ना आपला एक असा पाना दिलेला आहे. हा पाना घ्यायचा आहे, बोनेट ओपन करायचं आहे आपलं. गाडीचं बोनेट ओपन केलं का, जे आपलं याचे केबल असतील ना, एक मिनिट हा, टॉर्च फोन घेतो. ठीक आहे. असं जर तुमच्या गाडीचा जर प्रॉब्लेम आला ना, दोन्हीपैकी कोणतं पण एकदा एक टर्मिनल ना त्याला खोलून घ्यायचं. आता हे बघा, हे जे टर्मिनल आहे मी याला खोलून परत बसवत, याला थोडंसं लूज करून घ्यायचं. याला लूज केलं तुम्ही, इझिली निघून जातं. म्हणून असं लूज केलं इझिली निघत असतं. जरा प्रॉब्लेम देते यावेळेस. का प्रॉब्लेम देते काय माहीत नाही. ठीक आहे, तरी आपण याला काढूच. सर्फ एक मिनिट फोन पकडाव, हे दिसलं पाहिजे असं पकडा. ओके, याला असं काढून घेऊया. 2 मिनिट थांबूया. ठीक आहे, परत याला बसून देऊया आणि याला परत आवळून घ्यायचं बरं. हा जो पाना आहे हा आपल्या टूल बॉक्समध्ये दिलेला असतो. टिगोरच्या टूल बॉक्समध्ये आहेच. तुम्ही एकदा चेक करा, तुमच्या पण गाडीच्या टूल बॉक्समध्ये असणार आहे. तर ठीक आहे, चला एकदा आपण चेक करूया. आपला जो HP क्रिटिकल एरर आहे तो गेला की नाही गेला, एकदा आपण चेक करून घेऊ. बोनेट आपलं ओपनच पुढे बघू शकता. गाडी एकदा चालू करतो मी. हे बघा, आता इथं HP क्रिटिकल एरर हा चालला गेलेला आहे. आता जर आपण गिअर शिफ्ट केलं तर गिअर शिफ्ट होऊन जाईल. हे बघा, गिअर शिफ्ट झालेत. ओके, आता ॲक्सिलेटर जर दिला गाडी पुढे चालेल. पण आता सध्या मी बोनेट वर आहे तर गाडी पुढे घेणार नाही. हा व्हिडिओ इथंच थांबवतो.